आणि पोलीस त्यांना सुरक्षा देणार, त्यांना पोलीस सुरक्षा देणार का? आरोपी बद्दलच बोलतोय आम्ही। त्या आरोपीला तुम्ही आमच्या ताब्यात द्या, त्या आरोपीला तुम्ही आमच्या ताब्यात द्या। पोलिसांनी त्या आम्हालाच पोलीस हाकलून देत आहेत, ही कुठली पद्धत आहे? हा आरोपी इतका नीच कृत्य करून जर त्याला एवढी सुरक्षा देत असेल तर आम्ही महिला आज रस्त्यावर त्यासाठीच उतरलो आहोत की आमची पण महिला शक्ती आहे। पोलीस आम्हाला ताब्यात घेतात। पोलिसांनी आम्हाला ओढून आता जवळजवळ बाहेर काढलेलं आहे। गेले 8 तास आम्ही या कोर्टाच्या बाहेर सगळ्याजणी उभ्या आहोत, न खाता पिता आम्ही या बाहेर कोर्टाच्या उभे आहोत। का तर आम्हाला या गोष्टीची तळमळ आहे म्हणून की का तर पुणे अतिशय असुरक्षित झालेला आहे। आम्ही सकाळी बाहेर जरी पडलो, पहाटे 5ला जरी बाहेर पडलो, आम्ही कुठलीही संघटना नाही, आम्ही एक महिला म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत। मागणी करण्यासाठी इथं उभे आहोत, सगळ्या गोष्टी करण्यासाठी। न्यायालयाच्या निर्णयाला अजून खूप अवकाश आहे, परंतु ज्या पद्धतीने सत्य बाहेर येईल या गोष्टी मागची नेमकी कहाणी काय आहे ती पण लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येईल, तेव्हा त्याप्रमाणे आमची भूमिका असेल। खरं तर त्या महिला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असल्या तरी त्या इथं महिला म्हणून आलेल्या होत्या, कारण की 2 ते 3 राजकीय पक्षातल्या त्या महिला होत्या आणि त्यामुळे कुठल्याही संघटनेचा बॅनर घेऊन त्या ठिकाणी सहभागी झालेल्या नव्हत्या। पण महिला म्हणून जी घटना स्वारगेट एसटी स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणी सोबत घडलेली आहे तिचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी खरं तर या महिला आहेत ते या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांनी आरोपी विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्याची तयारी सुद्धा केलेली होती, अंगावर बांगड्या फेकण्याची तयारी सुद्धा त्यांनी केलेली होती। मात्र पोलिसांना याबाबतचा संशय आला आणि पोलिसांनी त्यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी या महिलांकडून गोंधळ घालण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आणि त्यानंतर परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी या संपूर्ण महिलांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सुद्धा घेऊन गेलेले आहेत। ठीक आहे अमोल, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा, आपण या संदर्भातले अपडेट्स घेऊच या। मात्र तत्पूर्वी आपण प्रेक्षकांना दाखवूया की कशा पद्धतीने सध्या शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ती दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूया। दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय थोड्याच वेळात आता लष्कर पोलीस ठाण्यातनं आरोपीला शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये आणलं जाणार आहे। 5:30ची खरं तर वेळ देण्यात आलेली होती, मात्र अजूनही त्याला म्हणजे आरोपीला पोलीस ठाण्यातनं बाहेर आणण्यात आलेलं नाही अशी अपडेट आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे पोलीस ठाण्याबाहेरनं आपल्याला सतत या संदर्भातली अपडेट तर देतायतच, मात्र दृश्य जी सध्या आपल्याला दिसत आहेत त्या अनुषंगानं अजून तरी आरोपीला पोलीस ठाण्यातनं बाहेर नेलं गेलेलं नाही। या संदर्भातली क्षणाक्षणाची अपडेट लोकशाही मराठीवर आपण सध्या पाहतो आहोत आणि अपडेट जी आता मिळते त्यानुसार आरोपीला आता पोलीस ठाण्यातनं कोर्ट परिसराकडे नेलं जातंय असं समजतंय। अपडेट मिळते या संदर्भातली। गाड्यांचा हा खूप मोठा ताफा इथं सध्या पाहायला मिळतो आहे। एक्सक्लुझिव्ह ही दृश्य लोकशाही मराठीवर। हा गाड्यांचा ताफा दिसतोय या ठिकाणी। आरोपीला आता थोड्याच वेळात कोर्टात हजर करण्यासाठी म्हणून नेलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। खरं तर पोलीस ठाण्याच्या बाहेरच्या भागामध्ये आणि परिसरामध्ये सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहेच। शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मोठे अधिकारी पोलिसांचे या ठिकाणी तैनात आहेत आणि पुरेपूर खबरदारी घेतली जाते, कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगानं पुणे पोलीस सतर्क असल्याचं सध्या तरी दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। आणि आता थोड्याच वेळात आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी म्हणून पोलीस ठाण्यातनं बाहेर आणलं जाणार आहे। याच संदर्भातली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत लोकशाही मराठीवर। या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर आता पोलीस नेमकी काय भूमिका मांडतात, सुनावणी दरम्यान नेमकं काय काय होतं हे देखील आपण पाहणारच आहोत। या संदर्भातल्या
अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारच आहोत, पण सध्या जी अपडेट मिळतीये, थोड्याच वेळात आरोपीला पोलीस ठाण्यातनं बाहेर आणलं जाईल, त्याला कोर्टात हजर करण्यासाठी नेलं जाईल। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंद्रशेखर, आणखी किती वेळ लागणार आहे आरोपीला कोर्टात नेण्यासाठी? नेमकं केव्हा बाहेर आणलं जाणार आहे? अजिंक्य, आपण पाहिलं की खरं तर शिवाजीनगरच्या बाहेर राडा झाला, त्या सगळ्या राडामुळे जो आहे तो पोलीस विलंब करत असल्याची माहिती समोर येत आहे। सगळी तयारी जी आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, पोलिसांचा मोठा जो ताफा आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, परंतु शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर आणि अनेक इतर चौकामध्ये काही आंदोलक असल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे आणि या सगळ्या कारणामुळे जो आहे तो या ठिकाणी जो लष्कर लॉकअप आहे त्या ठिकाणाहून आरोपीला काढण्यात येत नाही, कारण सुरक्षेच्या सगळ्या या दृष्टिकोनातून जो आहे तो पोलीस खबरदारी घेत आहेत। आपण पाहिलं तर साधारण 10 मिनिटाचा हा सगळा अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, त्याचबरोबर त्या सगळ्या आरोपीला कोणत्या पद्धतीचे त्या ठिकाणी आंदोलकांशी त्याचा सामना होऊ नये याची काळजी जी आहे ते पोलीस घेत आहेत। पोलिसांचं मोठं पथक आपल्याला अजिंक्य या ठिकाणी दिसत आहे। साधारण 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या ताफ्यामध्ये आपल्याला दिसत आहेत। सगळे पोलीस जे आहेत काही सिव्हिल मध्ये आणि काही युनिफॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहेत आणि हे सगळे पोलीस जे आहेत आरोपीच्या सगळ्या या संरक्षणासाठी दिसत आहेत आणि आरोपीला सुरक्षित न्यायालयाच्या समोर नेण्याची सगळी जबाबदारी या सगळ्या पोलिसांची आहे। आणि आपण पाहिले की शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर जो राडा झाला त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळा हा विलंब आपल्याला दिसत आहे। अजिंक्य, चंद्रशेखर, आपलं काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का या संदर्भात? काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? या संदर्भात पोलीस कोणतीही माहिती आपल्याला या माध्यमांना देत नाहीत, परंतु आपण पाहिले की ज्या पद्धतीनं शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर राडा झाला, त्याचबरोबर शिवाजीनगर न्यायालयाच्या रस्त्यामध्ये अनेक चौकामध्ये आंदोलक जे आहेत आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त त्यांच्या विभागाकडून मिळाली आहे आणि या सगळ्या माहितीच्या आधारे जे आहेत ते पोलीस हा सगळा विलंब किंवा सगळी खबरदारी घेत आहेत। कारण या ठिकाणी आपण पाहिलं की स्वतः पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी एक जो शिवाजीनगरच्या न्यायालयामध्ये त्या जाऊन आलेले आहेत आणि रस्त्यामध्ये त्या सगळ्या घडामोडी आहेत किंवा रस्त्यामध्ये ज्या पद्धतीनं पोलीस बंदोबस्त तैनात करायचा तो सगळा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। परंतु आपण पाहिलं की या घटनेतील आरोपीच्या विषयी सध्या शहरामध्ये संतापाची लाट आहे, त्याचा उद्रेक होऊ नये, त्याच्यावरती कोणत्या पद्धतीचं त्याच्यावरती अटॅकिंग होऊ नये ही सगळी खबरदारी पुणे पोलीस घेत आहेत आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या हा पोलिसांचा ताफा आपल्याला दिसत आहे। आपण पाहिले की परिमंडल क्रमांक 2च्या सगळ्या झोनचे जे विशेष पथक आणि डीबी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे त्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। अजिंक्य, ठीक आहे। चंद्रशेखर आणि अमोल, धन्यवाद। आपल्या दोघांकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।